तर जय गणेश मंडळी, मी योगेश चंदवरकर पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहोत. तर सकाळचे 6 वाजले आणि काल रात्री अचानक प्लॅन झाला आहे की आपल्याला निघायचंय एकविरा माऊलींच्या दर्शनाला. तर चला, ही मुंबई ते एकविरा कारला बाईक सवारीवरून आपण जात आहोत. तर चला बघूया आपल्याला काय काय बघायला भेटतंय या एकविरेच्या या ब्लॉग मध्ये. तर एकविराईचा उदो उदो. तर सकाळचा हा रिकामी रस्ता, चला बघूया कधी येतोय तो मित्र. आणि हा बघू शकता तुम्ही नवी मुंबईचा पॅगोडा, किती सुंदर दिसतोय ना हा. इथे मला तुम्हाला सूर्य दाखवायचा होता पण रस्ते काय दाखवायला देणार नाही, त्याच्यामुळे जे दिसतंय ते बघा आता. पण सुंदर असं सूर्योदय होतं.
आता आपण आलो आहोत एकविरा देवीच्या माहेरघराची काळभैरवनाथाच्या मंदिरात. चला या काळभैरवनाथाचंही आपण दर्शन घेऊ. आणि पोचलो आपण मोठ्या मंदिरात. तर चला पाट्या मंदिराचं दर्शन घेऊ आणि आपण वरती लगेच जाऊ एकविरा देवीच्याही दर्शनाला. आणि सुंदर असं आईचं मंदिर. त्याला पटकन दर्शन घेऊ आपण. ओके, तर एकविरा देवीचं आपलं दर्शन झालेलं आहे आणि आता मुंबईला जाता जाता आहे ना आपण अष्टविनायक पैकी महडचा जो वरदविनायक आहे त्या वरदविनायकाच्या आपण दर्शनाला जात आहोत. तर चला आपण वरदविनायकाचं दर्शन घेऊया. तरी कमाल हे बघा, वरदविनायकाची ही प्रवेशद्वार किंवा कमाल काही बोलू शकतो आपण. आणि तुम्ही बघू शकतात की आता आपण आलो आहे श्री वरदविनायकाच्या मंदिरात आणि ही आहे सुंदर अशी वरदविनायकाची दुसरी मूर्ती. आता दुसरी मूर्ती का बोलतोय तर मी तुम्हाला दाखवतो, कारण असं बोललं जातं की जी मूळ मूर्ती आहे ना जी दुसऱ्या ठिकाणी ठेवली आहे. तर या चला मी तुम्हाला तिथेही घेऊन जातो. तर मंदिरातून बाहेर आलं तर तिथे एक तलाव दिसेल. त्या तलावाच्या पुढे एक दत्त मंदिर आहे. तिथेच ही बघा ही मूळ मूर्ती आहे असं बोललं जातं. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली ही मला कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. गुड बाय.